नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र घटक चाचणी क्रमांक 1 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या नदीकाठी लागला? हडप्पा संस्कृतीचा शोध रावी नदीकाठी लागला. नवाश्म युगातील महत्त्वाची घडामोडी कोणती? शेतीची सुरुवात ही नवाश्म युगातील महत्त्वाची घडामोडी आहे. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने कोणती? वैदिक साहित्य हे भारतीय इतिहासाचे सर्वात प्राचीन लिखित साधन आहे. तसेच अश्मयुगीन हत्यारे ही प्राचीन भौतिक साधने आहेत. ब. फरक स्पष्ट करा. 2 गुण. लिखित साधने, मौखिक साधने. जे साधने ग्रंथांच्या, शिलालेखांच्या किंवा लिखाणाच्या स्वरूपात उपलब्ध असतात त्यांना लिखित साधने म्हणतात. जी साधने लिखित स्वरूपात नसून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी परंपरेने हस्तांतरित होतात त्यांना मौखिक साधने म्हणतात. लिखित साधने उदाहरण वेद, ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख. मौखिक साधने उदाहरण ओव्या, लोकगीते, लोककथा, म्हणी. क. प्रश्न, ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? 2 गुण. उत्तर, या युगात मानवाने तांबे आणि दगड या दोन्ही साधनांचा वापर सुरू केला. शेती व पशुपालनाचा विस्तार होऊन स्थिर ग्राम वसाहती स्थापन झाल्या व हस्तकलेचा विकास झाला. सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित नवीन अभ्यासक्रमानुसार दिलेल्या आहेत. ती प्लेलिस्ट पहा. ड. प्रश्न, आकृती पूर्ण करा. कुशल मानव होमो हॅबिलिस, ताठ कण्याचा मानव होमो इरेक्टस, शक्तिमान मानव निअँडरथल मॅन, बुद्धिमान मानव होमो सॅपियन, प्रगत बुद्धीचा मानव होमो सॅपियन सॅपियन. 2 गुणांसाठी हा प्रश्न असल्यामुळे 4 शब्दांसाठी अर्धा गुण आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2 अ. उत्तरे लिहा. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद. भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरील मुख्य अन्न भात आणि मासे, तांदूळ. ब. प्रश्न, आकृती पूर्ण करा. संविधानाने केलेले सत्तेचे विभाजन कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. प्रश्न क्रमांक 3 अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 3 गुण. 1. चंद्रग्रहणात पृथ्वीची छाया चंद्रावर पडते. 2. 0° रेखावृत्त हे लंडनजवळील ग्रीनविच शहरामधून जाते. 3. भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा अर्थ होतो. ब. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पृथ्वीचे 2 समान भाग कोणत्या वृत्तामुळे होतात? विषुववृत्तामुळे. अक्षवृत्त पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 समान भाग होतात. भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? भूगोल या विषयात पृथ्वी, हवामान, जमिनीची रूपे, जलस्रोत, वनस्पती, प्राणी आणि मानवी जीवन या घटकांचा अभ्यास केला जातो. 3. भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे? भारताचा भूभाग हा गोंडवाना या प्राचीन महाद्वीपाशी संबंधित आहे. क. प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करून गोलार्धाची नावे लिहा. 2 गुण. आकृती व्यवस्थित पहा. खाली गोलार्धाची नावे दिलेली आहेत. दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.